कोळंबी पण आहे का? कोणता घ्यायचा? सुरमई हे काय खाली आहे बघा. बघा 150 रुपये देऊ तुम्हाला. हा 150 रुपये अर्धा किलो आहे ना बरोबर. जय आणि कुणाल, रोनाल्डो आणि मेसी बघूया कोण जिंकते. फक्त याला घे बाजूला घे माग घ्यायला. काही आता पोहे झाले का यांचे बनून, आपण पोहे खाऊ निघू बीच वरती. आपला असा होणार ते सांगणार स्वतः लिलाव करणार आहे आपली. आज लिलाव 1 नंबर. एक ते 7 जणांनी खाला होता, तसं आम्ही एका चटईवर 11 जण बसले मित्रांनो. असं कशी अशी झाली हाणामारी ते म्हणायचे 1800, आम्ही म्हणायचे 1900 चे 2000, आम्ही डायरेक्ट 2500 म्हणलं. आणि मग ती शेटली फायनली 3.5 ला डल केले. हाय गाईज, गुड इव्हिनिंग का गुड नाईट. गुड नाईट. तर आम्ही चाललोय कोकणात दापोलीला. तर आम्ही आलोय आमच्या गावात, पाहू शकता महाराजांच्या पुतळ्या पुढं. आता आम्ही इथं गाडीच्या समोर नारळ फोडणार आहे आणि मग आमची ट्रिप सुरुवात होईल. तर व्हिडिओ खूप गमतीचे होणार आहे मित्रांनो. आम्ही सगळे बॅचलर मुलं चाललेलो आहे फिरायला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा आणि तुमच्या मित्रांसोबत फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. ब्लॉग पूर्ण बघत जा 2 दिवस. तर गाईज आम्ही झाले 2 महिने प्लॅन करत होतो. ट्रिपचा प्लॅन काही सक्सेस होत नव्हता. आज अचानक प्लॅन सक्सेस झालेला आहे. तरी आमच्यातल्या काही जणांनी आम्हाला टांग दिली. पण काय म्हणायचं विपुल तुला? मका लाडले. तुला काय म्हणायचं विपुल? काय नाही, जयंत येईन आम्ही त्यांच्यासोबत जाणार. जे नाही येणार त्यांना आल्यावर पाहू काय करायचं. म्हणजे जे येतील त्यांच्या सोबत, जे येणार नाही त्यांच्याशिवाय आम्ही चाललोय मित्रांनो कोकणात. फोटो लावून व्हिडिओ काढणार बीचवर. मित्रांनो, आमच्या वळती गावचे भावी सरपंच बंटी शेठ लोखंडे यांच्या हस्ते आम्ही आता नारळ फोडणार आहे आणि ट्रिपला सुरुवात करणार आहे. तुमचं नाव काय? प्रदीप. जय जय हनुमानात नाव घ्या. राघवन हनुमान. जय हनुमान. जय गाईज. तर आम्ही पोहोचले मोशीत, पाहू शकता केसर टी टाउन या ठिकाणी. आणि तिथं आम्हाला बगाटे साहेब पण भेटले. नमस्कार बगाटे साहेब. तर पाहू शकता तुम्ही, ते आता सध्या गॅसची टंचाई तुम्हाला माहितीच आहे. तर त्याच्यामुळे आम्ही ना गॅस पण घेऊन चाललोय. पाहू शकता फुल लोडेड गॅस आहे. गॅस घेऊन चाललोय आम्ही. त्याच्यामुळे काही जेवणाचा आम्हाला ताण होणार नाहीये. मोकळे आई हे काय खाली आहे बघा. ब्लॉग मध्ये घेऊ का नको मग? अरे मोकळे चालू करून दाखव. अरे नारे चालू कर नाही तर. बारात बाजारला आग लागणार आहे. हळूच भेटू. पेट नाही अर्चेच राहिलंच नाही काय तू वर बघ ते. चालू आहे मित्रांनो, चालू आहे. चालू आहे. एवढंच येते. गॅस चालू आहे, काही विषय नाही. नाही एवढंच. चला ओके. त्याच्यामुळे काही विषय नाही. गॅस चालू आहे, गॅसचं नियोजन आहे. मॅगी वगैरे घेतली त्याच्यामुळे जेवणाला काही प्रॉब्लेम येणार नाही. खायचा काहीच ताण नसणार आहे. त्यामुळे आता आम्ही बसतो गाडीत आणि इथून आपण थेट जाणार आहेत दापोलीला. कुठं आलो आपण? पुण्यातलं काय कांता रे. तर गाईज आताच आम्ही हिंजवडीत पोहोचलेलो आहे. लाईट लाव. आणि पाहू शकता आईस्क्रीम खाल्ली आम्ही आता. 1 खाल्ली, 2 खाल्ली, 3 आईस्क्रीम खाल्ल्या बघा इकडे जय. आणि बसा. तर आता आम्ही ओंकेन 3 खाल्ले असं जय म्हणतोय. तर आता आम्ही निघलेलो आहे पुढच्या दिशेने. तर पुढं काय अपडेट असेल तर तुम्हाला देतो, नाही तर डायरेक्ट सकाळी दापोलीला भेटू. स्टे ट्यून. धन्यवाद. तर गाईज पाहू शकता आम्ही इकडे एवढ्या दाटी वाटीत बसले आणि हे 4 जण बघा झोपलेत. विशाल 4 जण. आम्ही आमच्या पायाखाली चांगला करूया का आता. आता हे 4 जण झोपले तिकडे आणि इकडे हे 2 जण बसलेत. आम्ही इकडे 2 बसले. सगळे झोपलेत. मेन ड्रायव्हर जागा आहे फक्त. आमचं आहे का हे 2 जागे आहेत आणि मी आणि ड्रायव्हर आम्ही 4 जण जागे. बाकी सगळे झोपलेत बघा. गाईज पाहू शकता सकाळचे वाजलेत 5
आणि आम्ही फायनली कोकणात पोहोचले. लाल लाल भिंती दिसले ना घराच्या, ती समजायचं तुम्ही कोकणात पोहोचले. तर आपण पोहोचले मित्रांनो कोकणात. थोड्याच वेळात आपण रिसॉर्ट वरती जाणार आहे. तर स्टे ट्यून. पुढे आलोय आपण. गाईज आम्ही आले डेस्टिनेशन वरती. पाहू शकता हे आपलं रिसॉर्ट. सकाळी तुम्हाला रिसॉर्टची टूर देतो. आणि इकडं या साईडला आहे ना, आता दिसत नाही अंधार, तिकडे बीच आहे. तर आता सगळ्या बॅगी बिगी काढून घेतो आणि रूम मध्ये जातो. तर गाईज आता आपण चहा करायची तयारी चालू आहे. तर पाहू शकता ओमकार दादा, विपुल हे आता चहा करतायत. आणि जय, सागरदा, अक्षय दादा ते गाडीत झोपले. दर रे हातात हे लाईट चालू राहू दे. आता लाईट वगैरे चालू केल्यात सर्व. आणि ओमकार दादा चहाची तयारी करतोय. आता आम्ही बॅगा खाली घेतोय. आम्ही जाणार आहे आता रूम मध्ये. पाहू शकता बीच. आम्ही डेस्टिनेशनवर पोहोचले पहा. आणि ओंकार आता बनवतोय चहा. सकाळी सकाळी मस्तपैकी चहाचा आनंद घ्या. आम्ही सगळं मटेरियल घेऊन आले घरून, कारण की सध्या तुम्हाला तर माहिती आहे गॅस संपलेले. आम्ही मग ब्युटेन गॅस आणलाय बघा. तर ओंकार बनवतोय चहा. आम्ही आलो रूम मध्ये जाऊन. चला तुम्हाला रूमची टूर देतो. पुढचे 2-3 दिवस आपण असणार आहे या राजमहालात पहा. खराब करू नका चपला बाहेर काढा. खूप सुंदर, एक नंबर. तर मित्रांनो इथं किचन पण दिसते. तर गाईस आम्ही आले. बेड भेटलाय आम्हाला. आता लय भारी वाटले. ओंकार बनवते चहा आणि आम्ही आता थोडा वेळ झोपतो. इकडे विपुल, इकडे कुणाल, आणि मध्ये मी, इकडे आलाय आधी, तिकडे कृष्ण बने. हाय गाइस. आणि आता आम्ही झोपतो थोडा वेळ. सकाळी उठू, फिर पार्टी करेंगे. तर गाईस सकाळ झाली आणि आम्ही केले क्रिकेट खेळायला चालू करतो. बघू शकता तिकडे, बघू शकता लांब. तिकडं लांब नाही, जवळच आहे. आपल्या गेटच्या बाहेरच, रिसॉर्टच्या बाहेरच डायरेक्ट हे बीच आहे बघा. बीच टच रिसॉर्ट आहे. भेटूया थोड्याच वेळात. फुटबॉलची मॅच चालू झाली आता. पाहू शकता जय आणि कुणाल, रोनाल्डो आणि मेसी. बघूया कोण जिंकते. अण्णाला गोल किपिंग नाही करता आली. अरे अरे काय यार, शीट यार. बाहेर पाहू शकता इकडे विपुल आणि ओंकार करतात पोहे. तर तुम्हाला माहिती आहे गॅसची लय टंचाई आहे हॉटेलमध्ये. पोहे वगैरे भेटते नाही पोटभर. तर मस्त पैकी आता पोह्यांचा कार्यक्रम चालू आहे इकडे. इकडे बाळूदा रेडी होते. काही आता पोहे झाले का यांचे बनवून. आपण पोहे खाऊ, निघू बीच वरती. तोपर्यंत स्टे ट्यून. तर गाईज पाहू शकता मस्तपैकी अशी पोहे झालेले. ओंकार आणि विपुलची कृपा आहे आमच्यावर. तर पोहे झालेत आता. मस्तपैकी एन्जॉय करू. तर गाईज आपले पोहे खाऊन झाले. आणि आता विपुल आणि ओंकार पाहू शकता चहा बनवता येते बघा. तर चहाचं काम चालू आहे इकडे. चहा पिऊ. आणि आपलं असं कळलंय की मच्छीचे म्हणजे माशांचे ऑप्शन पण होते. स्वस्तात मासे भेटतात. तर आपण ऑप्शनला जाणार, ते पण तुम्हाला दाखवतो. तर व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा. हाय गाईज, तर आम्ही आलोय आता. चहा वगैरे आमचं सगळं पिऊन झालंय. चहा पोहे वेग मस्त पैकी. आणि आम्ही आता बीच वरती आलोय. बीच दाखव, बीच दाखव. हे पहा मित्रांनो बीच. आणि आता आम्ही चाललोय ऑप्शन साठी. आम्ही आता मासे खरेदी करणार आहे. आता
इतिहासातला सगळ्यात मोठा ऑप्शन आज होणार आहे. आणि सगळ्यात मोठा ऑप्शन म्हणजे लिलाव आपला असा होणार आहे, तेच अण्णा स्वतः लिलाव करणार आहे आपले. आज लिलाव 1 नंबर होणार रे. नुसती बोली लावणार. 1 नंबरचा माल सगळा आपल्या दारात येणार एवढं नक्की. सगळा आंबेवाला पाठवू आम्ही. गाईज आम्ही आले लिलावाच्या ठिकाणी. बघा अण्णा आता लिलाव करते ते. अण्णा कोणता मासा आहे? बांगडा मासा आहे, पण बांगडा नाही खायचा आपल्याला. कोळंबी पण आहे का? कोणता घ्यायचा? सुरमई, सुरमई घ्यायचा. सुरमई. स्टिंगरे बघा मित्रांनो. हा कोणता आहे? स्टिंगरे. अरे बाबा बाबा कसा रे माझा कसा भारी दिसतात. खावाचा खावाचा. ते तिकडे बघ मासे बागडा जर दावणं जा. हा गोळ मासा आहे बघा. कितना मोठा. मित्रांनो बघा हा किनारा. इकडून मासे पकडून घेऊन येतात लोक. मग जसे येतात तसे या ठिकाणी इथं लिलाव होतो. तर मित्रांनो बघा कृष्णाने शार्क धरलाय. मुशी मासा आहे, मुशी. याला शार्क असेही म्हणतात. असं धर ना आडवा हो धर. बघा शार्क मासा मित्रांनो. बघा मित्रांनो क्लोजअप जर पाहिलं तर शार्क आहे. खांद्यावर घे रे. हा हा पोर्च मासा आहे. पोर्च हो 200 रुपये अर्धा किलो आहे. तुम्ही जरा वाटताय चांगले, त्यामुळे तुम्हाला 150 रुपये अर्धा किलो देऊ. पिल्लं तर असतात ती एवढेच मोठे होतात. ते जास्त मोठे नाही होते याच्यापेक्षा, एवढेच मोठे होतात. बघा 150 रुपये देऊ तुम्हाला. हा 150 रुपये अर्धा किलो आहे ना. बरोबर घ्या ना. किती देऊ तुम्हाला? आम्हाला किती पाहिजे आपल्याला? 5 किलो होईल का? 5 किलो मध्ये ही घ्या ना. टुपली घेऊन जावा. टुपली 5 किलो बसणार त्याच्यात. बरोबर तुम्ही द्या त्याच्या हिशोबाने पैसे. टोपली सोबत 5 देऊ का? टुपली ना आणून द्या नंतर. कारण तुम्हाला नेता नाही. तुम्ही आणलं नाही ना काही. हा मग तुम्ही हे घेऊन जावा आणि अरे घेऊन जावा. मग टुपली आणून द्या परत. थोडंफार कमी होईल का काही? होईल ना. होईल ना. कमी होईल फक्त. याला घे बाजूला. बाजूला घे. माग घ्यायला. माग घ्या याला. तर मित्रांनो नवीन मासे आलेले आहेत. सगळ्या होड्या आता इकडे येत आहेत आणि आता इथं ऑप्शन चालू होणार आहे. तर आपण पाहूया कशा प्रकारचे मासे आहेत इथे. कोणते हो काकू हे? हे मांदेली मासे आहेत. थोडेसे ऑरेंज कलरचे मासे छोटे छोटे. जवळा आहे जवळा. ए जवळा मासा इथं निरगुडसरचा. निरगुडसरचा जवळा आहे. हे वांबट आहे. वाम आहे ना? काय म्हणते त्याला? वामच आहे ना ही? काय आहे? टोळ. हा टोळ. वाम जैसा आहे. बघा बघण्यासारखे टोच आहे त्याचे. एकदम वाकी लागली तर माणूस मरू पण शकतो. उचक बरं. पापलेट मास आहे बघा. हा चारला जातात, 5ला, 3ला. सगळे 4ला जातात. 4ला 3ला जातात. दररोज असतो का लिलाव इथं? हो दररोज असते. 4ला ते 3ला जातातच. मच्छी चांगली कोणती खायला? पापलेट सुरमई काही येत नाही. नमस्कार मित्रांनो, तर आपला एक व्यवहार सक्सेसफुल झालेला आहे. हे आपला पापलेटचा व्यवहार आपण केलेला आहे. कितीला घेतले एवढे? जास्त मोठा व्यवहार. हे 3,500 पापलेट घेतले सगळे. किती लय घासाघाशी झाली. लय घासाघाशी. घासाघाशी अशी झाली. हाणामारीवाले ते म्हणायचे 1800, आम्ही म्हणायचे 2100. 2100चे 2000. आम्ही डायरेक्ट 2500 म्हणलं. आणि मग ती शेटली फायनली 3.5ला डल केले. हे पा चांगला माझा मासा आहे. पापलेट आहे चांगला आहे. चार गावात नाही नाही अजून घ्यायचे. अजून पापलेट घ्यायचे. अजून घ्यायचे. छान आहे. तर एक लिलाव पूर्ण झालाय. अजून एक लिलाव आपण करू. साफ करायचं काय आता. पालू आहे, घ्यायची का कधी मोठं? तांबूस आहे, जिताडा आहे. जिवंत माल आहे बघा.
बॉयज खेकडे बघा स्टिंगरे नाही ते चांगलं नाही पण कोणता हा स्टार फिश नाही स्टिंगरे दन झाले डन झाले पाया पडा पाया पडा जरा सदनाचा बहिणाचे आंबाबाईचा साफ करायचं काय चला लय मोकार खर्च केला तुम्ही मला चिलापी बी घेतली साफ करा बघा बांगडा पण घेतला मित्रांनो आपण त्या मावशी बांगडा साफ करून देतात आपल्याला कालूबाईला येणार आहे तेव्हा तिथे सोय करा चहा पाण्याची. अरे वा नको तिकडे अरे ए आम्ही कालूबाईला येणार आहोत तेव्हा आमची सोय करा खाण्यापिण्याची. हा येणार येणार आमचे बांगडे बघा कसे ताजे ताजे खाऊन बघा. चांगले झाले 10,000-1,000 मासे गेलेत सगळे. तर आपण एक 4 किलो पापलेट घेतलेत, एक 3 किलो बांगडा घेतले ना, बरोबर ना? मला नाही माहिती मी काय व्हेजिटेरियन. 3 किलो प्रॉन्स घेतले, 2 किलो प्रॉन्स घेतले, प्रॉन्स आणि आपले खेकडे घेतले 4 किलो. हा तसं 10,000-1,000 पर्यंत एव्हरेज गेले, आकडा गेला. थोडक्यात आज संपून खाऊ आणि उद्या दुसरा लिहो सकाळी बघू. आणि नारायणला सांग नाही तुम्हाला घेतलाय कोळंबीचा रस्सा. अरे नाही मी नाही खाते यार. नारायणला सांग नाही तू आला नाही. अख्या गावाला माहिती तुम्ही व्हेजिटेरियन. चिकन रन खाता ब्लॉग मध्ये. हाय बॉईज त्याला हाय कर, त्या कॅमेराला हाय कर. हाय कर रे. तुमचं नाव सांगा ना. तुमचं नाव सांगा रे मुलांनो. इंट्रोडक्शन द्या. मधुर लक्ष्मण पावसे, पावसे वय वर्ष 5वी. तुझं नाव सांग. शौर्य कल्पेश पावसे. हा दोघे पावसे पावसे आणि वो भी पावसे. और थोड़ा लाजा क्या, बहुत लाजा है वो. काय काय सोसायटी सांगा त्याला. इकडून 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 उभं राहा. हा काय सोसायटी बोलूक सांगा सोसायटी, त्याला बोलूक सांगा. सोसायटी. हा बोल सोसायटी. सोसायटी सोसायटी. गाईज आता आपण खेळूया क्रिकेट. चला एन्जॉय. तर आम्ही मगाशीच आलो रूमवरती, आंघोळ वगैरे केली, फ्रेश झालोय आणि आता झोक्यावर येऊन बसले बघा, चिल मारतोय. बाकीची मंडळी क्रूजवरती गेल्यात, आमच्या काही झोपा झाल्या होत्या नव्हत्या रात्री, त्यामुळे आम्ही नाही गेलो. आम्ही येऊन झोपलो थोडं वेळ. आम्ही इकडं दामाले साहेब, आमची झोप नव्हती झाली, त्यांनी ड्रायव्हिंग केली होती. मग आता झोप झाली आमची. आता आम्ही ओके, आता आम्ही जेवण ऑर्डर केले, जेवू आता. मित्रांनो कोकण आयफोन. तर काही पाहू शकता आम्ही काही राईड करायला गेलो नव्हतो, त्यामुळे आम्ही आधी जेवतोय. गेलो होतो ही मंडळी आल्यात आता. आता ओंकार त्यांच्यासाठी सरबत बनवलं बघा, विथ सब्जा. या मित्रांनो जेवण करा. काढवर काय खेकडा रस्सा खायला मला फ्राय पाहिजे होतं, या हे नाही खाऊशी वाटायचं. मित्रांनो खेकडा ग्रेव्ही. हे काय कोळंबी फ्राय आहे का? हे ते पाकिस्तान नाही जायचं का?
हाय गाईज, या जेवण करायला. हाय गाईज, गुड इव्हिनिंग. तर पुन्हा एकदा आपण आलोय बीच वरती. पाहू शकता बीच आपल्या मागे इकडे हा आहे बीच आणि हे होतं आपलं रिसॉर्ट. तर आताच आम्ही उठलोय झोपतून, थोड्या वेळ खेळलो होतो त्याच्यामुळे दमलो होतो. झोपतून उठलोय आणि आता आलोय बीच वरती परत एकदा. तर पाहूया आता काय प्लॅन होते, सांगतो तुम्हाला. स्टे ट्यून. तर मित्रांनो, घ्या कोकण दर्शन. आम्ही परत चाललोय आता सिटीमध्ये फिरायला. बीच फिरून फिरून बोर झाले पोरांना. तर पहा कोकण. कोकणचा कोस्टल एरिया. ए हो औषा ए यार हो म्हणते, ऐकत जा ना. काय सिनरी नाऱ्या उघड्या डोळ्यांनी बघ भारी दिसते. तर गाईज आम्ही आले सनसेट पॉइंटला. पाहू शकता इथून सनसेट दिसेल तुम्हाला. अशा प्रकारे हा सनसेट पॉइंट आहे. इथे लगेच फोटोग्राफी चालू झाली इकडे. आम्ही आले सनसेट पॉइंटला. सुंदर निसर्ग. तामस तीर्थ. तर गाईज आम्ही सिटी मध्ये गेलो, चहा वगैरे पिऊन रिटर्न आलेलो आहे. आणि आता मी आणि विपुल बघा स्विंग वरती झोपलेलो आहे. तर आता आमचं प्लॅनिंग चालू आहे क्रिकेट किंवा व्हॉलीबॉल खेळायचं. तर पाहूया आता काय प्लॅन होते नेमका. खूप मजा वाटते मित्रांनो, खूप मजा वाटते. पाहू शकता मी आणि विपुल असा बसलोय. खूप भारी वाटतंय. असा निसर्गरम्य असा परिसर आणि त्यात असा झोका आणि त्यात असा आपला मित्र आणि गप्पा मारण्याचा आनंद. खूप भारी वाटतंय मित्रांनो. असा अनुभव तुम्ही एकदा लाईफमध्ये नक्की घ्या. तर मित्रांनो बघा, आता कृष्णा नवीन ड्रायव्हर झालेला आहे. गाडी पार्क करते आता बघा. कृष्णाला ड्रायव्हिंग खूप आवडते मित्रांनो. कोणत्या पण ट्रिपवर गेल ना तर कृष्णा ड्रायव्हिंग करतो. आज त्याला चान्स भेटला नव्हता, पण शेवटी दामाले साहेबांनी त्याला चान्स दिलेला आहे. बघूया आता कशी ड्रायव्हिंग करते कृष्णा. जमते मित्रांनो कृष्णाला गाडी. पहा रिसॉर्टचं रात्रीचं वातावरण कसं या ठिकाणी, अतिशय सुंदर. इकडेच पुढं मित्रांनो इथं लगेच बीच आहे. आपण ह्या गेटच्या बाहेर पडलो ना लगेच इथं बीच आहे. आणि लाटांचा आवाज येतोय मस्तपैकी. आता तुम्हाला येतोय का नाही माहित नाही, मस्तपैकी लाटांचा आवाज येतोय. आणि आम्ही काय रे नाव तामस तीर्थ बीचचं नाव आहे. आणि हे एक व्हिला आहे इथं आणि इकडे एक व्हिला आहे. असे 2 व्हिला आहेत. एक फॅमिली आणि आम्ही एक बॅचलर्स, असे 2च आहे या ठिकाणी. खूप असा निसर्गरम्य परिसर. रात्रीच्या वेळी तर खूपच भारी वाटतंय. चिल वाटतंय चिल. हाय गाईज, तर आता आम्ही पाहू शकता इकडं बीच वरती येऊन बसतो. एक चटई आथरली, एका चटईवर आम्ही 11 जण बसलो. 1 ते 7 जणांनी खाला होता, तसं आम्ही एका चटईवर 11 जण बसलो मित्रांनो. आणि आता आमच्या चालल्यात गप्पा. थोड्या वेळ आम्ही गप्पा मारतो, मग घरी जाऊन परत एकदा जेवण करू, मग पाहू पुढं काय करायचे. तर मित्रांनो आपला दुपारचा भात थोडा शिल्लक आहे. इकडे डाळ लावली. रात्रीचे वाजलेत 12. आम्ही बऱ्याच वेळ बीच होतो. तर आता एवढं खातो आता थोडं, मग आपण झोपू. एवढी वेळ शिल्लक आहे बघा अजून. 3 किलो 5 किलो वेळ आणली होती, एवढी शिल्लक आहे अजून. इकडं अजून बिळीचा कार्यक्रम चालू आहे. बिळ लाडू एवढी अजून 4 किलो बेल डाळ बनवली इकडे. गाईज मोकार थंडी, त्या थंडीत असं बोन फायर, असं रेड बुल आणि असे मित्र असे. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.